मुंबई पालिकेच्या महापौर पदासाठी शिंदे सेनेसह भाजपने सुद्धा आता दावा ठोकलाय। दुसऱ्यांची पोरं नाही तर स्वतःच पोर कडेवर घेणार असं विधान मंगलप्रभात लोढा यांनी केलंय। तर मुंबईमध्ये शिंदे सेनेचाच महापौर होणार असा दावा संजय गायकवाड यांनी केल्याचं पाहायला मिळतंय। दोघंही काय म्हणाले आपण ऐकतोय। आपण पाहतोय की मुंबईच्या महापौर पदावर अजूनही दावे प्रतिदावे सुरू आहेत। मंगलप्रभात लोढांनी मुंबईचाच महापौर होणार असं वक्तव्य केलंय, तर दुसरीकडे शिंदे सेनेने मात्र शिंदे सेनेचा महापौर देऊ अशा प्रकारचा दावा गायकवाडांनी केल्याचं पाहायला मिळत आहे। तेव्हा मुंबईच्या महापौर पदावरून पुन्हा भाजप आणि शिंदे सेना यांच्यामध्ये झुंपल्याचं पाहायला मिळत आहे। इस बार मुंबई है और मुंबई के अंदर यदि चुनाव जीतना है तो वो केवल अमित साटम जी, राहुल नार्वेकर जी, आशीष शेलार जी की जिम्मेदारी नहीं हो सकती है। वो हम सबको उसकी जिम्मेदारी उठानी पड़ेगी। पर भाजपा जब सत्ता में आएगी, भाजपा का जब महापौर बनेगा, माननीय देवाबाबू जब उसको शपथ दिलाने के लिए महानगर पालिका में जाएंगे तो आपकी और मेरी सबकी कॉलर टाइट होने वाली है। और पड़ोस का बच्चा कितना भी सुंदर हो, उसका कितना भी यदि पिक्चर आता होगा, पर उसको हम गोद में नहीं उठाते, गोद में हम अपने घर के बच्चे को ही उठाते हैं। मुंबईमध्ये जर जिंकायचं असेल तर महायुती झालीच पाहिजे। जे महाराष्ट्रात महापालिकांमध्ये नगरपालिकांमध्ये खाली झालं, काही ठिकाणी आपसात भाजप शिवसेना लढली आणि त्याचा फटका आम्हालाच त्या ठिकाणी बसला आणि महाविकास आघाडीला फायदा झाला। तर अद्यापर्यंत तर काही आपला शिवसेनेचा महापौर होईल असं काही वक्तव्य आमच्या पक्षाच्या नेत्याकडून आलेलं नाहीये। पण जर समजा काही महायुती नाही झाली तर मग आम्ही पण आमचा महापौर करूच। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।